विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि राज्यामध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं, पण मात्र तरी सुद्धा महायुतीकडून अजून मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर करण्यात आलं नाही किंवा मुख्यमंत्री कोण होणार हे सांगण्यात आलं नाही। त्यामुळे महायुतीला भरघोस यश मिळून सुद्धा अजून मुख्यमंत्री न झाल्यामुळे विरोधी पक्षातले नेते हे महायुतीवर टीका सुद्धा करत आहेत। एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। पण मात्र 5 तारखेला मुख्यमंत्री पदाचे शपथविधी होईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्री शपथ घेतील असं महायुतीकडून सांगण्यात आलेलं आहे। तर एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा सुरू केलेला जो लढा होता त्यांनी पुन्हा एकदा आता उपोषण करण्याची घोषणा केली आहे आणि तिकडे सरकार स्थापन झालं की इकडे मी पुन्हा उपोषणाला बसणार अशी घोषणा सुद्धा केलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी आता आंदोलनाची तयारी अगदी जोरदार पद्धतीने केली आहे। नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी कुठे तयारी केली आहे, कशा पद्धतीने केली आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी तुळजापूर पंढरपूर असा दौरा सुद्धा काढलेला आहे आणि या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांना मिळत आहे। कारण की जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर नारायणगडावर झालेली मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक अशी दसरा मेळावा होता। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा ताफा कुठं जरी गेला तर त्यामध्ये 100-200 गाड्या असायच्या आणि लाखो त्या ठिकाणी समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी येत होते। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांचं हे संपूर्ण जे वातावरण होतं ते निवडणूक निकालानंतर कुठेतरी कमी झालंय। मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झालाय, फ्लॉप झालाय असे देखील बरेच जण म्हणू लागले। पण मात्र एकीकडे अजून सरकार स्थापन झालं नाही म्हणून मनोज जरांगे पाटील शांत आहेत। सरकार जर स्थापन झालं तर जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत आणि त्याची त्यांनी तयारी सुद्धा केलेली आहे। आता मनोज जरांगे पाटील हे काही गाड्यांचा ताफा घेऊन तुळजापूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि तुळजापूरवरून पंढरपूर सुद्धा जाणार आहेत आणि पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा सुद्धा करणार आहेत आणि ठिकाण असणार आहे ते म्हणजे आंतरवाली सराठी। आता आंतरवाली सराठी या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। पण मात्र या वेळेला जरांगे पाटील यांच्या बरोबरच लाखो समाज बांधव असणार आहेत कारण की हे सामूहिक उपोषण असणार आहे असं सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलं। पण मात्र जेवढा प्रतिसाद निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील यांना मिळत होता तेवढाच प्रतिसाद आता सुद्धा मिळतोय का किंवा इथून पुढे सुद्धा मिळेल का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आता जरी जरांगे पाटील यांनी सामूहिक आंदोलन किंवा उपोषणाची घोषणा केलेली नसली तरी सुद्धा ते त्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे। पण मात्र याला प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। जर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण चालू केलं तर त्याला प्रतिसाद कसा मिळेल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।